नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात भाजपच्या वतीनं शहरात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला। या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी रामटेक भाजपचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौकापर्यंत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं गेलं। यावेळी डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले। सिंदूर ऑपरेशन अभियान निमित्त देशामध्ये तिन्ही सैनिकांचं जे काही मनोबल त्यांचा सन्मान करता सिंदूर अभियानाच्या माध्यमातून तलसेना, जलसेना, वायुसेना हे तिन्ही सेनांनी जे काही कौशल्य दाखवला, पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 100पेक्षा जास्त आतंकवादीला मारला आणि आपले जे काही आतंकवादींच्या विरोधात पुन्हा जगामध्ये आपलं अभियान सुरू आहे भारत देशाकडून। यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी या सिंदूर अभियान ऑपरेशनच्या माध्यमातून पुन्हा पाकिस्तान आणि जे काही आपले आतंकवादी संरक्षण करणारे देश आहे, टर्की असेल, इतरही देश असतील, त्यांना सबक शिकवण्याकरता आपला देश, देशाचे सर्व सैनिक, देशाची सर्व जनता मोदी साहेबांच्या पाठीशी आहे। आणि सिंदूर अभियान ऑपरेशन सतत हे जोपर्यंत आतंकवाद संपत नाही तोपर्यंत अभियान सुरू राहील। हे तिन्ही सेनेचे जवानांना मी या ठिकाणी सलाम करतो, जय हिंद करतो। धन्यवाद। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।